विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाच्या द्वितीय सत्रामधील गद्य विभागातील वाचन या पाठासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. मनुष्याला जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टीचं ज्ञान आवश्यक असते. अनेक बाबीची माहिती त्याला जाणून घ्यावी लागते आणि ही माहिती जाणून घेण्याचे एक सर्वोत्तम साधन म्हणजे वाचन आहे, असं गोपाळ गणेश आगरकर म्हणतात. तर वाचन हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, ज्या साधनाच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करू शकतो. तर सुरुवातीला आपण आगरकरांचा परिचय करून घेऊ. आगरकरांचे पूर्ण नाव आहे गोपाळ गणेश आगरकर. त्यांचा जन्म 1856 ला झालेला आहे आणि मृत्यू 1895 ला झालेला आहे. गोपाळ गणेश आगरकर हे समाजसुधारक म्हणून विख्यात होते. त्याचप्रमाणे बुद्धिवादाचे पुरस्कर्ते होते आणि क्रांतिकारक विचाराचे ते द्रष्टे पुरुष होते. त्याचप्रमाणे क्रांतिकारक विचाराचे लेखक होते. आगरकर हे केसरी म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी केसरीचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे ते संस्थापक होते आणि ते त्याचप्रमाणे संपादक सुद्धा होते. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज या पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांचे ते एक निर्माते होते. पण आगरकरांचे नाव सर्वांना ज्ञात आहे. ते सुधारक या पत्राचे संस्थापक व संपादक म्हणून होय. तर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे संस्थापक आणि सदस्य पण होते. त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज या पुण्यातील नामवंत संस्था ज्या आजही विख्यात आहेत, अशा विख्यात संस्थांच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आज आगरकरांचे नाव सर्वांना ज्ञात आहे. ते सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक व सदस्य. तर टिळक आणि आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद होते, कारण टिळक हे पुराणमतवादाचे पुरस्कर्ते होते, तर आगरकर हे सुधारणावादाचे आणि विज्ञानवादाचे पुरस्कर्ते होते. आणि म्हणून सुधारणावादी विचाराचे लेख बाळ गंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्रामधून संपादन करू देत नसत. आणि म्हणून आगरकरांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि स्वतःचे जे सुधारणावादी विचार त्या वृत्तपत्रामधून त्यांनी प्रसारित केले. आणि म्हणून आगरकरांना सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक सदस्य म्हणून, संस्थापक आणि संपादक म्हणून ओळखलं जातं. प्रस्तुत वाचन हा लेख आगरकर लेख संग्रह या पुस्तकातून घेतलेला आहे. त्याचे संपादक ग प प्रधान आहेत. त्याचप्रमाणे आगरकरांनी ज्ञान व वाचन हे 2 निबंध लिहिले होते. या निबंधाचा हेतू हा होता की आपला समाज सुसंस्कृत व्हावा, त्याला खऱ्या गोष्टीची जाणीव व्हावी, समाजामध्ये बौद्धिक जीवनाची परंपरा निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी हे 2 लेख लिहिले होते. ज्ञान आणि वाचन म्हणजे खरं काय खोटं काय हे लोकांना समजलं पाहिजे, योग्य काय अयोग्य काय याची जाणीव त्यांना झाली पाहिजे.
तर ही जाणीव करून देण्याचं काम आगरकरांनी ज्ञान आणि वाचन या निबंधातून केलेलं होतं. ज्या कवी लोकांना राजकीय सत्ता आपल्या हातात राहावी व राजांच्या, श्रीमंताच्या किंवा लढवय्याच्या हातात न जाऊन त्यांना आपणावर जुलूम करता येऊ नये असे वाटत असेल, त्यांनी होईल तितका ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. हा संग्रह करण्याचे प्रधान साधन वाचन आहे. आगरकरांचा हा विचार आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरही तेवढाच लागू पडणार आहे. तर आगरकरांनी या वाचन या पाठाच्या माध्यमातून भारतीय लोकांना आव्हान केलेलं आहे की त्यांनी ज्ञानाचा जास्तीत जास्त संग्रह केला पाहिजे आणि ज्ञानाचा संग्रह करण्याचे मुख्य जर साधन कोणते असेल तर वाचन आहे असं आगरकर म्हणतात. तर ज्या कवी लोकांना, आता बघा प्रत्येक माणूस हा कवीच असतो. प्रत्यक्ष तो कविता लिहत असेल किंवा लिहत नसेल तरी तो कवी असतो, कारण 4 ओळी सहज कोणालाही लिहिता येतात. कोणी लिहून पाहून त्या लोकांपर्यंत पोहोचवतात तर कोणी लिहत नाही, फरक एवढाच असतो. तर भारतातील लोकांना आगरकरांनी आव्हान केलं आहे की भारतीय लोकांना जर वाटत असेल की सत्ता ही राजाच्या हातात जाऊ नये, श्रीमंताच्या हातात जाऊ नये आणि लढवय्याच्या हातात जाऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येक माणसानी म्हणजे जनतेने, प्रत्येक जनतेने ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. कारण राजाच्या हातात सत्ता गेली तर जनतेवर अन्याय अत्याचार होतात, श्रीमंताच्या हातात गेली तरी जनतेवर अन्याय अत्याचार होतात आणि लढवय्याच्या हातात गेली सत्ता तरी जनतेवर अन्याय अत्याचार होतात. आणि म्हणून जनतेने ज्ञानाचा संग्रह केला तर जनता जागृत असेल आणि जागृत जनता ही सजग असते. जे जनता ही जागृत आणि सजग असेल तर त्याच्यावर सत्ता कोणी दुसरा माणूस गाजवू शकत नाही. म्हणजे श्रीमंत सत्ता गाजवू शकत नाही, राजा सत्ता गाजवत नाही आणि लढवय म्हणजे सैनिक. तर सैनिक शासन सुद्धा आपल्यावर सत्ता गाजवणार नाही. केव्हा तुम्ही जर ज्ञानी असाल, बुद्धिवादी असाल, विचार करणारे असाल तर तुम्हाला तुमच्यावर कोणी सत्ता गाजवणार नाही. म्हणून आगरकरांनी या पाठाच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की भारतातील लोकांना सत्ता जर आपल्या हातात राहावी असं वाटत असेल, ती एखाद्या राजाच्या हातात जाऊ नये, श्रीमंताच्याच म्हणजे भांडवलदाराच्या हातात जाऊ नये आणि लढवई म्हणजे सैनिकाच्या हातात जाऊ नये असं वाटत असेल तर ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. आणि हे ज्ञान संग्रह करण्याचं जर साधन कोणतं असेल तर वाचन. तर अशा प्रकारे या वाचन पाठामध्ये वाचनात म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याचे कोणकोणते साधन आहेत हे आगरकरांनी सांगितलेले आहेत. आगरकरांनी ज्ञान ग्रहण करण्याचे म्हणजे ज्ञानाचा संग्रह करण्याची 5 साधनं सांगितली आहेत. गुरुमुख, वाचन, विचार, अवलोकन आणि वाद ही ज्ञान संपादनाची 5 साधने आहेत. परंतु वाचन, विचार, अवलोकन आणि वाद या साधनापैकी प्रत्येक साधनाचं वेगवेगळे महत्व आहे. कारण वाचन हे सहज आणि सुलभ प्राप्त होणार आहे. कारण तुम्हाला वादाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान ग्रहण करता येते, परंतु वाद घालण्यासाठी तुम्हाला समोरचा प्रतिस्पर्धी तेवढाच प्रामाणिक असेल आणि तो प्रामाणिकपणे वाद घालत असेल तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. परंतु तो हेकेखोरपणे जर वाद घालत असेल तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळणार नाही. गुरुमुखाची सुद्धा मर्यादा आहे. कारण आपण जेव्हा लहान असतो किंवा शाळेत असतो तर घरी आपल्याला ज्ञान देणारे आई वडील असतात
आणि जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा शिक्षक असतात, जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा प्राध्यापक मंडळी आपल्याला ज्ञान देत असतात. आता प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला ज्ञान देणारा गुरु काही भेटणार नाही आणि म्हणून आपल्याला गुरुपासून मिळणाऱ्या ज्ञानाला मर्यादा येते. कारण गुरु तुम्ही एखाद्या ठिकाणी अडलेला आहात तर अशा वेळेस तुम्हाला गुरु काही तुम्हाला अडचणीच्या वेळेस तो स्वतः तिथे जागेवर हजर होऊ शकत नाही. तर तो प्रसंग तुमचा तुम्हालाच सोडवायचा असतो आणि म्हणून गुरुमुख पासून होणारे जे ज्ञान आहे या ज्ञानाला मर्यादा येतात. विचार करण्यामधून सुद्धा ज्ञान प्राप्त होते, परंतु प्रत्येकालाच योग्य पद्धतीने विचार करता येईलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून विचार या साधनाच्या मर्यादा आहे. आता अवलोकन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळी दृष्टी हवी असते, ती सुद्धा आता प्रत्येकालाच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. तर वाद सुद्धा घालण्यासाठी योग्य प्रतिस्पर्धी मिळाला पाहिजे, परंतु वाचन मात्र आपल्याला सगळीकडे उपलब्ध होऊ शकते. कारण पुस्तक जर मिळालं आपण वाचू शकतो आणि या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ते ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे वाचनाच्या 5 साधनांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे. याचा पुढचा भाग पुढल्या पिरियडला आपण पाहणार आहोत. धन्यवाद.